काल रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान आमच्या इथे एक हत्या झालेली आहे. मृतकाचं नाव आहे करण उर्फ लकी राजेश नैनेकर आणि जे आरोपी आहेत त्यांचं नाव आहे कुणाल राऊत, योगेश कोवे, रुपेश वाघारे आणि कुणाल राऊत यांची पत्नी काजल राऊत. आपण यांना सर्वांना ताब्यात घेतलेलं आहे. आणि कुणाल राऊत आणि लकी नायनेकर मृतक यांच्यामध्ये आपसी वाद होते. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत होते आणि त्याच वादाची ठिणगी काल मोठ्या स्वरूपात पडली आणि लकी नायनेकर हा शिवीगाळ करून त्यांच्या घरासमोरून गेल्यामुळे त्याचा राग मनात घेऊन इंडियन जिमखान्याचा जो मागचा ग्राउंड आहे तिथे त्याने लकी नायनेकरनी योगेश कोवे नावाच्या आरोपीस शिवीगाळ करून भांडण करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे कुणाल राऊत, रुपेश वाघारे आणि त्याची पत्नी तिथे गेले आणि त्यांचा पुन्हा वाद झाला आणि त्या वादामध्ये त्यांनी चाकू, विटा आणि हातबिक्याने मारहाण करून त्याला जखमी केले होते. मग जो आरोपी आहे, मृतक आणि आरोपी यांच्यावर प्राथमिक काही रेकॉर्ड समोर आले आहेत का आणि नेमकं काय कुठल्या गोष्टीवरून वाद होता असं काही माहिती नाही? रेकॉर्ड आहे. जो मयत आहे त्याच्यावर जुगार आणि 324 सारख्या गुन्ह्याची नोंद आहे. आणि काय प्रश्न तर नेमकं काय एक रिझन समोर आला, कुठल्या वादावरून यांचा वाद सुरू होता आणि हत्या झाली? करण उर्फ लकी यांचे वडील या 324 जेव्हा झालेलं होतं एक धनतेरसच्या वेळी दिवाळी 2024 मध्ये, त्यावेळी करण नैनेकर म्हणजे मृतकाचे वडील यांना अटॅक आलेला होता या भांडण्याच्या ह्याच्यावरून. तर तोच राग मयताच्या मनामध्ये होता आणि तोच राग धरून हे यांचे म्हणजे हेच भांडण्याचं कारण आहे.